तर नमस्कार मंडळी, मी ज्ञानेश्वरी. आज आलो होतो मस्त एक हरभरा काढायला आणि पहा आम्ही मग याने सुरुवात पण केली होती. तूच ही पाणी प्यायला लागली. त्यानंतर मग मी देखील उतरले मैदानात आणि घेतला हरभरा काढायला आणि मग काय करते आता सुरुवात. तर हा पहा, हा आहे आमचा हरभरा आणि एवढाच हरभरा आम्हाला आज काढायचा आहे. आम्ही आलो होतो 3:30 वाजता. 3:24 झाले सध्या आणि मी खूप दिवसातूनच ब्लॉग करते, त्यामुळे मला खूप भारी वाटते. हे पहा, आमचा हरभरा असं काही फुलला होता आणि इकडे पहा, याने हरभरा काढता काढता एवढं इथपर्यंतच काढलं होतं. इथं काही हरभरा नव्हता बहुतेक. सुरुवात केली. आणि इकडे पहा, ही एवढी ज्वारी कोणीतरी पेरली होती. आता पेरणार ना. आणि हा कुत्रा काय माहीत कोणाचा आहे, येऊन बसला आमच्या रानात पहा. आणि ही लगेच पाणी पित होती, त्यामुळे आता हिचं पण पाणी पिऊन झालंय. मग लगेच घेतलं हरभरा काढायला. आणि इकडे डोंगर भाग असल्यामुळे ना, इथं जरा भीती होती. इकडे झाडं पण पहा, ही बाभळची झाडे बहुतेक, बाभळे का काय काय माहिती. हां, बाभळ वाहन असतात ना, तशी ही झाडं आहे ती. आणि तर मंडळी, मी आले होते आज मस्तपैकी हरभरा काढण्यासाठी, ते तुम्हाला सांगितलंच आहे. आणि त्यानंतर बसले मी हरभरा काढायला. आणि इकडे हिचं ना काहीतरी चाललं होतं. तुम्हीच पहा, कुठल्या तरी कुत्र्याला बोलवत होती आणि त्यानंतर तिला म्हणलं कामाला ये. त्यानंतर कुठं आली आणि याने पूर्णपणे इथपर्यंत नेलं होतं सारा. त्यानंतर लगेच आम्ही दोघी पण बसलो आणि ही मध्येच ना अशी काहीतरी करत होती, त्यामुळे तिला बाजूला ये बोललं तर ती अजिबात आली नाही. आणि आम्हाला अजून एवढं सगळं काढायचं होतं, त्यामुळे खूप जीव आलतं माझ्या. तरी पण नाईलाज म्हणून काढायला बसले. आणि यानंतर काहीतरी उडायला लागली आणि म्हणाली माझ्या पॅन्टीला काय लागलं. म्हटलं तुझ्या आली की काम चुकारपणाची नाटकं सुरू झाली का. आणि इकडं पहा, इकडे मागं आमच्या मागे खूप अशी घनदाट झाडं आहेत. इकडं पण झाडं आहेत आणि मस्तपैकी. आणि आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. तुम्ही पण फॉलो करा. आम्ही हरभरा उपटतो.